रोजचा हा ठरलेला प्रश्न की आज भाजीला काय बनवायचं सुचतच नाही. त्यामुळं ना मी आजकाल ज्या भाज्या गावाकडं नियमितपणे केल्या जातात ना त्या आठवून बनवत असते. त्यातलीच एक ही भाजी, डुबुक वड्याची भाजी. नाही माहिती तुम्ही हे नाव ऐकलेलं आहे की नाही, पण आमच्याकडे ही भाजी खूप करतात. त्यामुळेच आज ही भाजी मी बनवत होते. सगळ्यात अगोदर 4 चमचे बेसन पीठ घेतलं, त्यात त्या गुठळ्या होत्या त्या अगोदर काढल्या. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, थोडंसं मीठ आणि ओवा हातावरती कुस्करून टाकला. हे सगळे सुके मसाले मिक्स करून घेतले. नंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून याचं घट्ट बॅटर बनवलं. 10 मिनिटं भिजत ठेवलं आणि इकडे भाजीला लागणारा मसाला भाजून घेतला. बऱ्याचशा भाजीला हा एकच मसाला असतो, धणे, खोबरे, फुटाणे आणि कांदा. हा मसाला बारीक करून घेतला. कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये जिरं, मोहरी, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, लाल तिखट, हळद टाकून बारीक केलेला मसाला ऍड केला. पाणी टाकलं, चवीनुसार मीठ टाकून 5 मिनिटं उकळी यायला ठेवलं. उकळी आल्यानंतर यामध्ये जे हा बेसन पीठ आपण बनवलं होतं त्याच्या एक एक करून वड्या सोडून द्यायच्या. मस्त अशा ह्या वड्या सुद्धा सुटतात. आता या तुम्ही हाताने सुद्धा सोडू शकता. मी चमच्याने सोडल्या होत्या. 15 मिनिटांनंतर मस्त भाजी शिजवून तयार झाली होती आणि नेहमीप्रमाणे चवीला सुद्धा मस्त झाली होती.